त्यांचं कौटुंबिक जीवन. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला श्री विनायक यांच्याकडे भौतिक संसाधनं खूपच कमी होती. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी फार परिश्रम करावे लागले होते. माझी आई एका श्रीमंत घराण्यात जन्माला आलेली असल्यामुळे तिला कष्ट करण्याची सवय नव्हती. लग्नानंतर मात्र तिला कठीण आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले. श्री विनायक हे पूर्णवेळ शालेय शिक्षकाची नोकरी सांभाळून आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी खाजगी शिकवण्या घेत असत. जरी त्यांची परिस्थिती खडतर होती तरी श्री विनायक व सुमती यांची आध्यात्मिक पात्रता मात्र अतिशय उच्च पातळीची होती आणि आयुष्य म्हणजे आध्यात्मिक सराव आहे हे असं ते मानत होते. हा काळ होता 1928 ते 1968. त्यांच्या या मानसिकतेमुळेच इतके खडतर जीवनही ते लीलया पेलू शकत होते. जरी श्री विनायक यांची परिस्थिती खडतर होती तरीही त्यांचा अध्यात्माचा सराव मात्र एखाद्या तपस्वी साधूप्रमाणे चालू होता. जसं की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अनेक ग्रंथांचं वाचन आणि साधना करणे. ह्यांचं एक उदाहरण द्यायचं झालं तर माझी आई बरेच वर्ष दर सोमवारी पुण्यातल्या शुक्रवार पेठेत असलेल्या सोमेश्वराच्या मंदिरात अनवाणी जात असे. त्यावेळी माझ्या वडिलांचं ग्रंथवाचन चालू असायचं, पण वाचन करत असताना त्यांच्या डोळ्यांना मात्र अश्रुधारा लागलेल्या असायच्या. घरातल्या या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाचा माझ्यावर खूप प्रभाव पडत होता. एक फार मनोरंजक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे माझ्या आईवडिलांच्या दोघांचं असं एकही छायाचित्र कधीच कोणी काढलेलं नव्हतं. एकदा मात्र माझ्या आईने अशा प्रकारच्या छायाचित्रासाठी वडिलांकडे आग्रह धरला होता आणि जेव्हा हे चित्र काढलं गेलं तेव्हा त्या छायाचित्राच्या मधोमध श्री साईबाबांची प्रतिमा उमटलेली होती. हे छायाचित्र पुण्याच्या इंगळे कुटुंबियांकडे अजूनही उपलब्ध आहे. जरी श्री विनायक हे आध्यात्मिकदृष्ट्या तपस्वी असले तरी स्वभावाने मात्र ते अतिशय प्रेमळ, दयाळू आणि निस्वार्थी असे होते. त्यांच्या या स्वभावामुळेच ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आधी आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करण्याचा विचार करत असत. जेव्हा जेव्हा आध्यात्मिक मदतीची वेळ त्यांच्यावर येत असे तेव्हा ते खूपच अंतर्मुख होत. त्यांची अंतर्गत आध्यात्मिक प्रगती समोरच्या व्यक्तीला मात्र क्वचितच दिसत असे. कधीकधी चमत्काराच्या रूपात बाहेर पडण्याचा अपवाद वगळता ती कधीही कोणाला दिसून येत नसे. त्यांनी कधीही त्यांची आध्यात्मिक अभ्यासाची आवड दुसऱ्यांवर लादण्याची जबरदस्ती केली नाही किंवा कोणाचंही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला नाही. नंतरच्या काळात त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बरीच मदत केली आणि त्यांना मार्गदर्शनही केलं. अर्थातच हे सर्व त्यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच केलं होतं. गुरूंनी केलेल्या आज्ञेच्या चौकटीत राहूनच ते लोकांच्या अडीअडचणी सोडवत होते. ते कधीही कोणत्याही लोकांकडे गेले नाहीत तर लोक स्वतःच्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे येत असत. काळ होता 1939 ते 1988. माझ्या आईवडिलांना 4 मुली आणि 1 मुलगा म्हणजे मी, अशी 5 अपत्ये होती. दोघांनीही आपल्या मुलांचं पालनपोषण चांगलं केलं होतं. पहिला मुलगा व्हावा अशी त्या दोघांची इच्छा होती, पण एकापाठोपाठ एक 4 मुली झाल्या. माझ्या जन्माआधी आता ह्यावेळी मुलगाच जन्माला यावा म्हणून श्री विनायक आणि सौ सुमती दोघेही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनास गेले आणि मुलगा व्हावा यासाठी त्यांनी नवस केला. त्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी माझा जन्म झाला. त्या मुलामध्ये भगवान शिवमध्ये असलेली ज्योतिष व योगविषयक सर्व चिन्ह होती. माझ्या जन्माच्या आधी माझ्या वडिलांना एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात एक संन्यासी योगी प्रगट झाला आणि म्हणाला की मी लवकरच तुमच्या कुटुंबात जन्म घेणार आहे. ही गोष्ट मला माझ्या वयाच्या 18व्या वर्षी समजली. माझ्या वडिलांनी आणि माझ्या बहिणीने याचा उल्लेख आत्तापर्यंत फक्त 2 वेळाच केला होता. जन्मराशी व दिनदर्शिकेनुसार मुलाचं नाव नीळकंठ असं ठेवण्यात आलं. मला लहानपणापासूनच योग तसेच योगसंबंधी गोष्टींमध्ये खूपच रस होता. माझ्या जन्माच्या वेळी माझ्या वडिलांचं वय 50 वर्ष होतं. 1956 साल होतं. श्री विनायक यांच्या कुटुंबाला त्यावेळी आर्थिक अडचणींना खूपच तोंड द्यावं लागलं होतं. त्यांच्या शिकवण्याच्या कामांमध्ये त्यांचे लोकांकडून खूपच कौतुक होत होतं. पण कदाचित त्यांच्यामध्ये असलेली आध्यात्मिक ओढ किंवा कदाचित आपल्या आयुष्यात आपण आर्थिकदृष्ट्या गरीबच राहणार हे माहीत असल्यामुळे असेल,
पण ते पैसे कमावण्याकडे जास्त लक्ष देऊ शकले नाही. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा उत्पन्नामुळे वेळोवेळी त्यांना अपमान सहन करावा लागत होता. परंतु या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मानसिक शांततेवर किंवा त्यांच्या आध्यात्मिक उत्साहावर काहीच परिणाम झाला नाही. जणू बाह्य जगातील गोष्टींचा त्यांच्या अंतर्मनावर यत्किंचितही परिणाम होत नव्हता. पण तरीही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच त्यांचा दिनक्रम चालू होता. जरी आर्थिक उत्पन्न कमी असलं तरी त्यांचा देवावर आणि त्यांच्या गुरूंवर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच ते त्यांची कौटुंबिक कर्तव्ये पार पाडू शकले. यालाच एक चमत्कार असेही म्हणता येईल.